गेल्या 1 ते 2 वर्षापासून जालना जिल्ह्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत असून कमी भावात कापूस विकणं हे अडचणीचं कारण आहे। गेल्या 2 वर्षापासून कापसाला 4500 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे। त्यामुळे होणारा खर्च शेतकऱ्यांना पेलत नसून केंद्र सरकारने कापसाला किमान 10 किंवा 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत। जे शेतकऱ्यांना हमी भाव देतील शेतकरी त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि तेच 2024 मध्ये सरकार स्थापन करतील असे भोकरदन तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी सोमीनाथ घोडकी यांनी सांगितले। शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर खान पठाण, भोकरदन। जालना जिल्ह्यातून एक शेतकरी बांधव म्हणून बोलतोय। माझी एक महाराष्ट्र सरकारला मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की 2-3 वर्षांमध्ये शेतकऱ्याच्या मालाला कोणताही भाव मिळालेला नाही। या कारणाने शेतकरी हे प्रचंड नाराज झालेले आहे आणि गेल्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जो अवकाळी पाणी पडलं होतं त्याचे पण पीक दुष्काळी ज्या सरकारने जाहीर केले पण अजूनपर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेले नाही। आणि आता पण 24-25 तारखेला जो फेब्रुवारीमध्ये गेल्या 2-4 दिवसामध्ये झाली आणि पाणी पाऊस पडला त्याच्यामुळे जे सर्वसामान्य आज याला उत्पादन खर्च जर याला पेराला 4,000 रुपये लागले आणि याला काढणीला 3,000 रुपये लागले। 1 एकर क्षेत्र आहे म्हणजे याचा मोठं पण मिळालं नाही, इतकाच गहू झालेला आहे आता याला। हे सर्व वाया गेलेलं आहे मातीमध्ये। तर असं झालेलं आहे गेल्या वर्षी 12,000 भाव होता पण या वर्षी 42, 43, 45। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।